नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। एक नारळ किसलेला आहे, तो काजू 10-12, खसखस आहे 1 चमचा आणि वेलची पूड 1 चमचा, तूप 2 चमचे, गूळ 1 वाटी, तांदळाचं पीठ 1 वाटी। मोदकाचं सारण बनवायला आपण आता सुरुवात करूया। 1 चमचा तूप टाकते मी, थोडंसं सारण टाकते। आता खोबरा किसलेलं परत गूळ 1 वाटी गूळ, गूळ आणि खोबरं एकजीव होईपर्यंत त्याला हलवायचं। खाली लागायला नाही पाहिजे ना। मोदकाचं पीठ कसं मळायचं, आता पाणी ठेवलेलं आहे। आता 1 चमचा तूप टाकते, हे बघ तूप टाकते, थोडीशी चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं मीठ टाक। उकळलेलं पाणी आता यामध्ये टाकते पिठामध्ये। पीठ घेतलेलं आहे 1 वाटी पीठ, पाणी ॲड करते, जेवढं लागेल तेवढं घ्यायचं। नवीन लग्न झालेले असतात त्यांना डिरेक्टली गॅसवर उकड काढता येत नाही, मग त्याच्यामुळे हे असं गरम पाणी करून परातीमध्ये जर तुम्ही असं पाणी ॲड केलं तर तुम्हाला सोपं जाईल आणि पीठ पण झटपट मळून होईल। झालं ना, 10 मिनिटं ना याला झाकून ठेवायचं, म्हणजे आतमध्ये पीठ उकळलं जातं ना। 10 मिनिट झाकून ठेवायचं। आता 10 मिनिटं झाले, आपण ढाकून काढूया आता पिठावरचं। पाण्यात हात लावायचा। गरम आहे ना, पाण्याचा लावून चांगले एकजीव करायचे। तूप टाकून चांगलं एकजीव करायचं, मळून घ्यायचं। हे बघा झालं असं ते पीठ, हाताला काही पीठ लावलं काय झालं व्यवस्थित झालं। आता मोदक करायला सुरुवात करू। मोदकासाठी पाणी ठेवलेलं आहे। मला उकडीचे मोदक बनवायचे असल्यामुळे तूप लावलं, परत चाळणीला थोडंसं तूप लावलं म्हणजे मोदक ठेवण्यासाठी चिकटणार नाही। आता वरती ठेवून देते। आता आपण मोदक करायला सुरुवात करू। हाताचं पण करून हे कसं झटपट होतं, पीठ उकडवायला टाइम जातो ना।
साशामध्ये झाला तयार. आता असे आपण करून घेऊ आणि नंतर मग आपला साशाचा मोदक असा झटपण होणार, पटकन होतो ना. मुलींना येत नाही ना कळी वगैरे पाडता मोदकाची, मग हे पटकन करायचं. हल्लीच्या मुली कशा त्यांना काही येत नाही. पीठ आपलं सगळं एकजीव झालेलं आहे. मी त्याचे काही उकड नाही काढलेली, मी साधे सोपे दाखवले. पंधरा मिनिटं शिजवले, उकडू दे चांगलं 15 मिनिटं. अशा प्रकारे आपल्या बाप्पांचे मोदक तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्वस्त रहा, मस्त रहा, खात रहा आणि आमचे व्हिडिओज बघत रहा. धन्यवाद.